आणि सिद्धू, शिकण्यासाठी वय लागत नाही आणि शिकवणाऱ्याला सुद्धा वयाचं आणि नात्याचं बंधन नसावं. आणि भावना माझी सून असली म्हणून काय झालं? तिच्याकडे जे चांगलं आहे ते आहेच. ती सासू असले तरी सुद्धा तिच्याकडून मी सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला मला काहीही कमीपणा वाटणार नाही. एकदम करेक्ट बोलले सई, परफेक्ट. बरं चला आता आपण निघूया, तिकडे ऑलरेडी उशीर होतोय, सगळेजण थांबले असतील. चला. नाही, कुठंही जायचं नाही. मी तुम्हाला कुठंही जाऊ देणार नाही. त्या पोळीचं इतकं कौतुक करायची काहीच गरज नाहीये. अख्ख्या कुटुंबाला गिळायला ती जन्माला आली, समजलं? जन्माला आल्या आल्या तुझ्या बायकोला कसं रेटीला धरलंय विसरलास काय रे सिद्धिराज तू? आजी आजी आजी, माझ्या मुलीच्या जन्माबरोबर जे काही घडलंय सिद्धो, त्यात माझ्या मुलीचा काहीही दोष नाहीये. सिद्धो, त्यामुळे विनाकारण माझ्या मुलीला दोष देणं बंद करा. सिद्धू, माझी आनंदी आणि नवीन चकुरी धनलक्ष्मी आहे. त्यामुळे एक गोष्ट विसरू नकोस की सिद्धूची मुलगी म्हणजे धनाची, भरभराटीची आणि समृद्धीची पेटी आहे. तिच्या विरुद्ध कोणी काहीही बोललं तर तिचा बाप खपवून घेणार नाही. सिद्धू, ए ए काय करायला लागलेस? सिद्धू, सिद्धू, सिद्धू सोड, सिद्धू सोड. अरे काय करतेस तू सिद्धू? हे काय, हे कशासाठी घेतलंस? अगं आज माझ्या मुलीची 5वी आहे, म्हणून काय झालं? त्यामुळे आपल्याकडून सोनं नाणं द्यायला नको का आपण? तिच्या प्रिय पणजीचा हा प्रिय आशीर्वाद. चालेल. आलो. वीणा, अगं झाली का पूजा मांडून? होय. अरे वा, छान. तयारी नीट झाली. गोडाचा नैवेद्य तयार आहे आणि कलश पूजा पण मांडलेली. आणि सगळ्यात महत्वाचं, वही आणि पेन दोन्ही ठेवलेलं आहे बाळाचं भविष्य लिहायला. बर. आई, पण आपण ही पूजा का करतो? अगं, बाळाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी सटवाई देवी येते बाळाचं भविष्य लिहायला, अशी समजूत आहे. त्यामुळे मग बाळाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे, वातावरण आणखीन मंगलमय व्हावं म्हणून ही पूजा असते. अच्छा. भावना, आईपणाचं किती तेज आलंय बघ चेहऱ्यावर तुझ्या. इतकी गोड दिसते माझी नात. लक्ष्मी, आज रात्री माझ्या नातीची दृष्ट काढ बरं. हो तर, बाळाची आणि बाळाच्या आईची सुद्धा. अरे तुम्ही आता बोलण्यात वेळ नका घालू. किती वाजले बघताय का? 5चा मुहूर्त आहे. गुरुजींनी सांगितलं ना 5चा मुहूर्त आहे, टळायला नको. चला लवकर. हो बाबा, पण सिद्धू आणि रेणुका काकू आल्या नाहीयेत ना आणखी? नाही, त्यांना अरे बस काय, बाळाच्या पहिल्या पूजेला त्याचा बाबा लेट येईल काय? आणि आजीला सुद्धा घेऊन आलो. अरे रेणुकाताई या या. सिद्धू, सिद्धू, हां. बॅग उचल.
सिद्धू नाही म्हणजे आता तू आई बाबा झालाय तुम्ही, कालच प्रेमात पडल्यासारखं काय वागतोस? आई बाबा झालो म्हणून काय झालं? आमच्या प्रत्येक मुलाबरोबर आम्ही आणखी प्रेमात पडणार होतो की नाही? तू जर अजून लाजलीस ना तर कठीण आहे माझं. काय चाललंय तुमचं? खरंच आमच्या घरातले एकालाही अक्कल नाही. अरे तो जयंत घरात असताना कशाला उगाचा नसता घाट घातलाय. मागच्या वेळी त्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला आला होता, किती तमाशा केला त्याने. आता या 5वीच्या पूजेला काय करतोय देवालाच माहित. नाही घालायचा तो गोंधळ घालणारच आहे तो. आता फक्त कुठलं नवीन वादळ घेऊन धडकतोय याची वाट बघतोय. कुठे राहिला हा? भावना सुरू करूया. हां आधी वही पूजन सुरू करायचं. थांबा. हे घर माझं आहे. कोणाच्या परवानगीने तुम्ही घरात पूजा करताय? नाउ लेट्स मेक वन थिंग क्लिअर. या घरात राहायचं असेल तर मी जसं सांगेन तसंच राहावं लागेल, नाहीतर आत्ताच्या आता इथून चालते. कोणाशी बोलतोयस कळतंय का तुला? हिम्मत कशी झाली माझ्या मुलीच्या पूजेला येऊन विघ्न घालायची? सिद्धिराज गाडे पाटील, माझ्याच घरात उभा राहून तू मला जाब विचारतोयस? काय? कुणाचं घर? विसर पडलाय का तुला? माझ्या नवऱ्याने कष्टाने उभं केलेलं घर आहे. कसला हक्क सांगतोयस? असेल सासूबाई, असेल, पण आता हे घर माझ्या नावावर आहे. अहो जयंत, तू एक गोष्ट विसरलायस, ते अजून सिद्ध झालेलं नाहीये. हेच तर बघायचं होतं मला. आता करा म्हणावं भावनाच्या बाळासाठी पूजा करा.